प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये नागपूर जिल्ह्यानं 27,000चा टप्पा ओलांडला आहे. महिना 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं म्हणून सुरू झालेल्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. ग्राहकांना घराच्या छतावर गरजेपेक्षा जास्त तयार होणारी वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार 1 किलोवॅटला 30,000 रुपये, 2 किलोवॅटला 60,000 रुपये तर 3 किलोवॅटच्या प्रकल्पासाठी 78,000 रुपये अनुदान मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 27,245 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आणि नागपूर जिल्ह्याचा विचार करता नागपूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून राज्यात एकूण जे सोलर लागले आहेत त्याच्यापैकी 15% सोलर रूफटॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात लागलेले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातनी नागपूरला जे ओळखलं जायचं की खूप उष्ण असतं किंवा नागपूरची एक निगेटिव्ह इमेज होती, ह्या योजनेतून ती आपण आपल्या नकारार्थी गोष्टींचा पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये आपण कन्वर्ट करून त्याला खूप चांगल्या रीतीने पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती आणि स्वस्त ऊर्जा निर्मिती सुरू केलेली आहे. आणि या योजनेत अजून एक लाभ असा आहे की तुमच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्मिती जर झाली तर ती महावितरणला विकून तुम्ही त्यातून पैसेही कमवू शकता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 27,245 पेक्षा जास्त घरांवर हे प्रकल्प बसवले गेले. त्यामार्फत 107.93% पेक्षा जास्त मेगावॅट क्षमतेची वीज निर्माण झाली. राज्यातल्या एकूण सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची आकडेवारी तब्बल 14.79% आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या सौर निर्मितीची क्षमता 16.42% आहे. वाढत्या बिलामुळे आम्ही फार त्रस्त झालो होतो. त्याच वेळेला पंतप्रधान सूर्यघर योजनेची माहिती मिळाली. आम्ही त्या योजनेचा लाभ घेण्याचं ठरवलं. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला बरीच मदत झाली. पटापट कामं होत गेले. सुमारे 6 महिन्यापूर्वीच आमच्या घरी सोलर पॅनल लागले आणि प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्याच्यानंतर आमचं बिल दर महिन्याला फक्त 140 रुपयांपर्यंत कमी झालं आहे. 140 रुपये आता दर महिन्याला बिल येत आहे. त्याच्यामुळं बिलावर होणारा जो खर्च आहे तो त्याच्यातून बऱ्याच अंशी आम्हाला दिलासा मिळाला आहे. ते हे सोलर युनिट लावल्यानंतर आणि सुरू झाल्यानंतर त्याच्या दर महिन्याला बिल एकदम कमी येऊ लागलं आणि त्याची सबसिडी पण आम्हाला मिळाली काही महिन्यातच सुरू झाल्यानंतर. 5 किलोवॅटचे युनिट आहे आणि यावर 78,000 सबसिडी प्राप्त झाली. पंतप्रधान सूर्यघर योजनेचे मी आभार मानतो की त्यांनी सर्वसामान्यांसाठी ही योजना काढलेली आहे. या प्रकल्पासाठी बँकांकडून कर्जाची प्रक्रिया सुलभ करत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध केलं जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना देखील प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक ग्राहकांच्या वीज बिलात घट झाली असून वीज बिल 0 येत असल्यानं पैशाची बचत होत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू घोटाफोडे, नागपूर.